नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण बघत आहोत व्हिडिओ भाग क्रमांक 15 नाम सर्वनाम विशेषण क्रियापद इयत्ता 5वी शिष्यवृत्ती मराठी प्रथम भाषासाठी हा व्हिडिओ आपण बघत आहोत मित्रांनो। तर सुरू करूया। प्रश्न पहिला, पुढील प्रत्येक प्रश्नाच्या योग्य पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा। त्यामधला पहिला प्रश्न आहे, पुढील पैकी नाम असणारा पर्याय ओळखा। पर्याय हे आहेत बघा, चीड, बी आहे चिडखोर, सी आहे चिडला आणि डी आहे चिडून। वेळ सुरू। तर ए हा पर्याय बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो। पुढचा प्रश्न बघूया। चिमण्या चटाचटा उडायच्या, ओरडायच्या, एका जागी येऊन कालवा करायच्या। या वाक्यामध्ये एकूण किती नामे आली आहेत? पर्याय हे आहेत बघा, ए 2, बी 3, सी 1, डी 4। वेळ सुरू। तर बी हा पर्याय बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो। पुढचा प्रश्न बघूया। शेतातील पिकांना कीड लागू नये म्हणून वेळोवेळी कीटकनाशकांची फवारणी केली। या वाक्यातील अधोरेखित शब्दांची जात ओळखा। पर्याय हे आहेत बघा, ए नाम, बी सर्वनाम, सी विशेषण, डी आहे क्रियापद। ओळखा बघूया कोणता पर्याय बरोबर असेल। तुमचा टाइम सुरू। तर ए हा पर्याय बरोबर आहे, नाम। पुढचा प्रश्न बघूया। जया अंगी मोठेपण तया यातना कठीण, या ओळीतील अधोरेखित केलेल्या शब्दांची जात ओळखा। पर्याय हे आहेत बघा, ए नाम, बी सर्वनाम, सी विशेषण, डी क्रियापद। अचूक उत्तर ओळखा विद्यार्थी मित्रांनो। तुमचा टाइम सुरू। तर बी हे पर्याय बरोबर आहे, सर्वनाम। पुढचा प्रश्न बघूया। प्रश्न 5वा, औषधी वनस्पतींची पाने उकळून त्यांचा अर्क घेतल्याने अन्नपचनाचा त्रास होत नाही। अधोरेखित शब्दाची जात ओळखा। पर्याय हे आहेत बघा, ए नाम, बी सर्वनाम, सी विशेषण आणि डी आहे क्रियापद। तुमचा वेळ सुरू। सी हे पर्याय बरोबर आहे, विशेषण। पुढचा प्रश्न बघूया। प्रश्न 6वा, एक अतिशय सुगंधी औषधी द्रव्य वडिलांनी घरी आणले। या वाक्यात एकूण किती विशेषणे आली आहेत? पर्याय हे आहेत बघा, ए 4, बी 3, सी 5, डी आहे 2। कोणतं पर्याय बरोबर असेल? टाइम सुरू। तर ए हे पर्याय बरोबर आहे, 4। पुढचा प्रश्न बघूया। 7वा प्रश्न आहे, पुढील पर्यायापैकी विशेषण असणारा पर्याय निवडा। पर्याय हे आहेत बघा, ए सामर्थ्य, बी उणीव, सी सकस, डी आहे कसरत। तुमचा टाइम सुरू। सी पर्याय बरोबर आहे, सकस। पुढचा प्रश्न बघूया। 8वा प्रश्न आहे, जाई जुई चाफा डोळे रातराणी फेरधरी, गुलाबाच्या ताटव्यात प्रकटला गिरीधारी। या ओळीमध्ये किती क्रियापदे आली आहेत? पर्याय हे आहेत बघा, ए 2, बी 1, सी 4 आणि डी आहे 3। कोणतं उत्तर बरोबर असेल? तुमचा टाइम सुरू। तर डी हे उत्तर बरोबर आहे, 3 क्रियापदे यामध्ये आलेली आहेत। पुढचा प्रश्न बघूया। 9वा प्रश्न आहे, चिमणीने खाद्य आणताच घरट्यातील चिमुकल्या पिल्लाने कलकलाट केला। या वाक्यात पुढील पैकी कोणत्या शब्दांच्या जातीचा शब्द आलेला नाही? प्रश्न विचारपूर्वक वाचा विद्यार्थी मित्रांनो। पर्याय हे आहेत बघा, नाम, बी आहे सर्वनाम,
सी आहे विशेषण आणि डी आहे क्रियापद. तुमचा टाइम सुरू. बी हे पर्याय बरोबर आहे सर्वनाम. पुढचा प्रश्न बघूया. 10वा प्रश्न आहे. सचिनच्या जबरदस्त फटकेबाजीमुळे खेळाला अनपेक्षितपणे कलाटणी मिळाली. या वाक्यातील विशेषण ओळखा. पर्याय हे आहेत बघा. ए कलाटणी, बी सचिनच्या, सी आहे जबरदस्त आणि डी आहे फटकेबाजी. अचूक पर्याय ओळखा. टाइम सुरू. या वाक्यामधील विशेषण ओळखायचं आहे. सी हे पर्याय बरोबर आहे जबरदस्त. पुढचा प्रश्न बघूया. 11वा. तो आला की मग मी जाईन. या वाक्यात आलेली सर्वनामे कोणती? पर्याय हे आहेत बघा. ए तो की, बी आहे तो आणि मी, सी आहे मग मी आणि डी पर्याय आहे तो की आणि मी. कोणतं उत्तर अचूक असेल? टाइम सुरू. यामधला बी हे पर्याय बरोबर आहे तो आणि मी. पुढचा प्रश्न बघूया. 12वा प्रश्न आहे. आम्ही त्या गावाच्या सीमेवर पोहोचलो तेव्हा दिवस मावळून कडूस पडलं होतं. या वाक्यात एकूण किती नामे आली आहेत? पर्याय हे आहेत बघा. ए 3, बी पर्याय आहे 4, सी आहे 5 आणि डी आहे 2. तुमचा टाइम सुरू. तर बी हे पर्याय बरोबर आहे. 4 नामे आली आहेत. पुढचा प्रश्न बघूया. 13वा. पुढे दिलेल्या वाक्यामध्ये एकूण किती नामे आली आहेत? सातपुडा डोंगराच्या परिसरातील होळी महाराष्ट्रातच नव्हे तर भारतभर प्रसिद्ध आहे. या वाक्यामध्ये किती नामे आली आहेत? पर्याय हे आहेत बघा. ए 5, बी आहे 7, सी आहे 6 आणि डी आहे 4. कोणता अचूक पर्याय असेल? टाइम सुरू. सी उत्तर बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो. या वाक्यामध्ये 6 नामे आलेली आहेत. पुढचा प्रश्न बघूया. 14वा. 11व्या होडीला बांधलेली 12वी सामानाची होडी देखील छान चालली होती. या वाक्यातील विशेषणांची संख्या किती आहे? पर्याय हे आहेत बघा. ए 3, बी 4, सी आहे 2 आणि डी आहे 5. तुमचा टाइम सुरू. ए उत्तर बरोबर आहे. 3 विशेषणांची संख्या आलेली आहे. पुढचा प्रश्न बघूया. शब्दांच्या जातीनुसार गटात न बसणारा पर्याय निवडून त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ तुम्हाला रंगवायचं आहे किंवा अचूक उत्तर तुम्हाला ओळखायचं आहे. पर्याय हे आहेत बघा. ए त्यास, बी तया, सी माला आणि डी आहे कोण. टाइम सुरू. सी हे पर्याय बरोबर आहे माला. पुढचा प्रश्न. शब्दांच्या जातीनुसार गटात न बसणारा पर्याय निवडून त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. पर्याय हे आहेत बघा. ए शुभ्र, बी शुद्ध, सी शुल्क आणि डी आहे शुष्क. तुमचा टाइम सुरू. तर सी हे पर्याय बरोबर आहे शुल्क. पुढचा प्रश्न बघूया. शब्दांच्या जातीनुसार गटात न बसणारा पर्याय निवडायचा आहे आणि त्या पर्यायाचा क्रमांक तुम्हाला रंगवायचा आहे. पर्याय हे आहेत बघा. ए सीड, बी सीड, सी आहे शीत आणि डी आहे शिक्षा. टाइम सुरू. सी हे पर्याय बरोबर आहे शीत. पुढचा प्रश्न बघूया. शब्दांच्या जातीनुसार गटात न बसणारा पर्याय निवडून त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवायचे आहेत. पर्याय हे आहेत बघा. ए खा, बी आहे वा, सी आहे जा आणि डी आहे दे.
कोणतं अचूक उत्तर असेल? टाइम सुरू. गटात न बसणारा पर्याय बी आहे वा. पुढचा प्रश्न बघूया. शब्दांच्या जातीनुसार गटात न बसणारा पर्याय निवडून त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. पर्याय हे आहेत बघा. ए विकाऊ, बी टिकाऊ, सी आहे टाकाऊ आणि डी आहे जाऊ. टाइम सुरू. डी पर्याय बरोबर आहे जाऊ. पुढचा प्रश्न बघूया. शब्दांच्या जातीनुसार गटात न बसणारा पर्याय निवडून पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. पर्याय हे आहेत बघा. ए आहे दुबळा, बी आहे लीन, सी आहे लीला आणि डी आहे मधुर. टाइम सुरू. सी पर्याय बरोबर आहे लीला. पुढचा प्रश्न पाहूया. शब्दांच्या जातीनुसार गटात न बसणारा पर्याय निवडून पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवायचे आहेत. पर्याय हे आहेत बघा. ए भपका, बी आहे भपकेदार, सी आहे बंपक आणि डी आहे डौलदार. कोणता पर्याय बरोबर असेल? टाइम सुरू. ए पर्याय बरोबर आहे भपका. पुढचा प्रश्न. शब्दांच्या जातीनुसार गटात न बसणारा पर्याय निवडून त्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. पर्याय हे आहेत बघा. ए भक्त, बी आहे सक्त, सी आहे मस्त आणि डी आहे रास्त. कोणतं अचूक उत्तर असेल? टाइम सुरू. अगदी बरोबर उत्तर आहे. ए पर्याय बरोबर आहे भक्त. पुढचा प्रश्न आहे. शब्दांच्या जातीनुसार गटात न बसणारा पर्याय क्रमांक ओळखून पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. पर्याय हे आहेत बघा. ए उघड, बी गड, सी कावड आणि डी आहे चवड. टाइम सुरू. ए पर्याय बरोबर आहे उघड. पुढचा प्रश्न. शब्दांच्या जातीनुसार गटात न बसणारा पर्याय ओळखायचा आहे. पर्याय हे आहेत बघा. ए हसरी, बी बोचरी, सी बोलकी, डी आहे गायकी. टाइम सुरू. डी हे पर्याय बरोबर आहे गायकी. तर विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारचे क्विजचे व्हिडिओ बघण्यासाठी आणि शिष्यवृत्ती परीक्षेचा सराव करण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवा. धन्यवाद.